आदि शक्ती मुक्ता बाई की जय. देखी पुढीलाचे ओझे जरी आपुला माता घेईजे तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. हे अर्जुना, आपण जर दुसऱ्याचे ओझे आपल्या डोक्यावर घेतले तर आपण दबणार नाही का? तरी शुभाशुभ कर्मे तैसे निपजती प्रकृती धर्मे. मी मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे तैसे मायेमुळे शुभ शुभ कर्म निर्माण होतात, पण मूर्ख मीच केले असे भ्रमाने म्हणतो. याच्यावर एक कथा आहे वसूची. एक वसू नावाची मुलगी असते, बाई असते आणि तिचा नवरा सासरा. मग वसूच्या घरी तिचा बाप येते. तिचा म्हणजे त्या वसूचा बाप तिच्या घरी येते. मग ते बाहेर असे फिरायला जातात. मग फिरायला गेल्यावर जाता जाता त्याला एक शेत लागते मधात. मग शेत लागले. मग ते वसूचा नवरा म्हणते, सासरे बा या वावरात 50 नाही 40 होईन या वावरात. मग वसूचे बाप म्हणते, हो नाही जवळ बा 40 नाही 50 होईल. मग जवळ वसूचा नवरा म्हणते, नाही मी आताच आलो अंदरून वावरातून चक्कर मारून, नाही 40च होते म्हणे, हे 50 नाही होत. मग वसूचे बाबा म्हणतात की नाही 50च होते. असे त्याचे भांडणं लागतात. मग ते त्याच्या छात्यावर बसतात, नाही 50च होईल. मग लगे वसूचा नवरा त्याच्या सासऱ्याच्या अंगावर बसते, नाही 40च होईल. मग वसू तिकून आली. वसू म्हणते, बाबा हे वावर तुमचं आहे? मग वसूचे बाबा म्हणतात नाही. मग वसू म्हणते, अहो का हो हे वावर तुमचं आहे का? मग वसूचा नवरा म्हणते, नाही हे वावर माय नाही. मग तुम्ही दोघं भांडणं कोण करू राहिले? याच्या कथेतून आपल्याला असा बोध भेटतो की जे आपलं नाही त्याच्यावर लक्ष देऊन काही फायदा नाही. आदि शक्ती मुक्ता.